गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि सकाळचे वाजले आहेत 7. मॉर्निंग वॉकसाठी मी खाली आले आहे. वॉक आता करून झाला आहे जवळजवळ माझा. पण म्हटलं तुम्हाला जरा आजूबाजूचा परिसर दाखवते. तर हे आहे एम.पी. थिएटर. इथे ना वॉक करून झाल्यानंतर मी जरा वेळ बसते. आजूबाजूला इथे भरपूर अशी वेगवेगळी प्रकारची झाडं आहेत, चाफा आणि शोची भरपूर आहेत. मैत्रिणींनो, आजपासून मी 100 दिवसापर्यंत छोटे छोटे माझे मिनी व्लॉग तुमच्यासाठी शेअर करणार आहे. मी काय काय करते दिवसभर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे आपण आलो आहोत. आता हे आहे मंदिराचा परिसर. इथे भरपूर अशी परत वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मंदिर तुम्हाला मी दाखवते लांबूनच. हे आहे आमच्या कॉम्प्लेक्समधलं छोटंसं मंदिर. तर इथे जवळच परत एक छोटंसं गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत इथे बघण्यासारख्या. तर तुम्हाला मी पुन्हा दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी घरी चालले आहे कारण की मला जरा उशीरच झाला आहे. तर मी घरी आले, चहा ठेवला. तोपर्यंत मुलीने मॅगी बनवायला घेतली. नाश्त्यासाठी मी पोहे बनवणार होते, पण मुलीला काही पोहे आवडत नव्हते म्हणून तिने तिच्यासाठी मॅगी बनवली. आता एवढी मॅगी तिखट असताना सुद्धा तिने वरून मसालेसुद्धा घातले. नंतर मी जेवणासाठी पुऱ्या बनवल्या. ह्या मेथीच्या पुऱ्या आहेत. मोठ्या मुलीला तेलकट पुऱ्या खायच्या नव्हत्या म्हणून मला म्हटले की मी पराठे लाटून देते, तू भाज. मग अशा पद्धतीने आम्ही पराठे वगैरे तयार करून घेतले आणि मस्तपैकी जेवलो. बरेच दिवस आम्हाला राजकचोरी आणि छोले भटुरे खायचे होते, तर ते खाण्यासाठी आम्ही मॉलमध्ये जाणार होतो. मग संध्याकाळी जवळजवळ आम्हाला 8-8:30 वाजले असतील घरातून निघायला. 9 वाजता आम्ही काहीतरी पोचलो असेल फिनिक्स मॉलमध्ये. राजकचोरी मला खूप आवडली, पण छोले भटुरे फारसे काही मला आवडले नाही. चवीला ना थोडे वेगळेच होते ते. एवढं खाऊनसुद्धा आमचं पोट भरलं नव्हतं. मग आम्ही परत पिझ्झा ऑर्डर केला आणि मस्त असा पिझ्झासुद्धा खाल्ला. घरी निघायला आम्हाला 10:30 ते 11 वाजले. तोपर्यंत सगळे शॉपही बंद झाले. नंतर ऑटोने आणि ट्रेनने असे आम्ही घरी आलो. आणि हो, तुम्हाला एक विचारायचंच राहिलं, तुम्ही हल्दीरामची राजकचोरी आणि छोले भटुरे खाल्ले आहेत का? माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.